केलं, परंतु आज कोणालाही या ठिकाणी बघितलं जाणार नाहीये. तर आपण सर्वजण तयार राहायचंय. सुपर 8चे आज आपण सामने पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण सुमधुर आवाज ऐकला मनोहरजी सर, आणि वळतोय आपण या आजच्या सुपर 8च्या दुसऱ्या मॅच मध्ये. विशाल जितेकर आलाय, पहिला चेंडू हातामध्ये घेतलाय. आपण फलंदाज पाहतोय वैभव, अँड नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय ओमकार पाटील. पहिला चेंडू खोलवर गतीचा, गती देखील कमी होती. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे चेंडू आपल्या माध्यमातून या सीझन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त विशाल फेकताना दिसतोय. दुसरा चेंडू, हा चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न अपील केली गेली परंतु पेटाळली आहे. चेंडू उचललाय तर नक्कीच या ठिकाणी पंच इशारा करतील लेग बायज. तर एक धाव आली आहे. आता मात्र खातं सुरू झालंय. पहा कशा पद्धतीनं विशाल जितेकर पहिले 2 चेंडू फेकलेत. त्याला माहिती आहे आता इथे आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागेल, आणि तोच काम या षटक फेकण्याच्या या 2 चेंडूंवरती करतोय. आपण पाहतो पहिला फलंदाज आपण स्ट्राईकवर होता वैभव, मात्र आता मात्र स्ट्राईकवर ओमकार पाटील डावखुरी हाताचा फलंदाज जातोय. या ओमकारनं अतिशय जबरदस्त फलंदाजी मागच्या मॅचेस मध्ये केली, परंतु अजूनही या मैदानावरती स्ट्राईकवर त्याची क्षमता आपल्याला आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर एकमेकांच्या विरोधात मात्र या मैदानावरती खेळ करत असताना रिवर्स केला अटेम्प्ट. त्या ठिकाणी प्रयत्न चांगला आहे. एकानं चांगला प्रयत्न केला, त्याहीपेक्षा सुंदर या फिल्डरनं केला. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 2च्या घरामध्ये आपण पाहिलं ओमकार पाटीलनं मात्र वैयक्तिक एक खातं आपलं सुरू केलंय. एकूण धावसंख्या धावफलकावरती या 3 चेंडूंचा जर लेखाजोखा पाहिला 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचला. 4 षटकांचा सामना असताना 40 ते 45 पेक्षा जास्त धावसंख्या जमवण्याचा मनसुबा घेऊन मैदानावरती हे दोन्ही खेळाडू येताना दिसत आहेत. हा चेंडू सिलेक्शन चांगला आहे, मात्र या ठिकाणी वैभव म्हात्रेला वारंवार तिसरा चेंडू सम फेकतोय विशाल जितेकर. त्याला माहिती आहे, त्याने अभ्यास केलाय या फलंदाजाचा, आणि त्याच पद्धतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय. मागे येऊन थोडासा बरोबर पॉइंट आणि कव्हरचं त्याने सिलेक्शन केलं होतं. त्या ठिकाणी बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पहा त्याहीपेक्षा सुंदर विशाल जितेकर या गोलंदाजाचा. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये 0वर आउट झाला. आता संधी आहे. हा पहा पुन्हा एकदा वारंवार अपील केली, आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन वैभव म्हात्रे. पाटील आलाय जबाबदारीचं आव्हान पेलवण्यासाठी आपल्या संघाला. हा चेंडू आता थांबणार नाही. उंच बरारी घेतले, काय होते पाहूया. चेंडू जातोय. आल्या आल्या आपली दादागिरी दाखवली आहे. सिक्सर. सो मच एसके साऊंड सर्व्हिस. आज मात्र अतिशय जबरदस्त सुमधुर गीत आपल्या माध्यमातून सर्वांचं मन जिंकण्यासाठी, आपलं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. आपण पाहिलं पहिला षटक समाप्त झाला. विशाल जितेकरनं 1 विकेट प्राप्त केला, ज्यामध्ये 8 धावा खर्च केल्या. P1चा षटक समाप्त झालाय. ज्या P1 मध्ये फलंदाजांना फारशी कामगिरी चांगली पाहायला मिळाली नाहीये, परंतु गोलंदाजानं 8 धावा खर्च केल्यात. एंड चेंज होणार, गोलंदाजी चेंज होणार. आपण पाहतोय ऋषी
चेंडू हातामध्ये घेतोय. एक अतिशय भेदक गोलंदाज प्रत्येक चेंडू निर्णायक फेकत असतो आणि तितकाच प्रहार करणारा हा फलंदाज ओमकार पाटील लवखुरे हाताचा स्ट्राईकवर ऋषी भोईर याचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. पिवनचा आपण पहिला षटक पाहिला ज्यामध्ये 2 चेंडू डॉट फेकले होते. एकूण धावा 8 धावफलकावरती रेखाटल्या गेल्या. श्री गावदेवी क्रिकेट संघ जुई आयोजित काही जाणारामा चिमणे स्मृती चषक 2021 हा क्रिकेटचा रणसंग्राम आज संध्याकाळच्या काही वेळावर या ठिकाणी थांबणार आणि त्यासाठी पाहूया हा अट्टहास या सर्व खेळाडूंचा. हा चेंडू पहा खोदून काढण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलला. दुसऱ्या धावेला कानमंत्र दिला होता ओमकारनं परंतु नकार दिलाय. सूरज पाटीलनं 1 धाव मिळेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली. आल्या एका षटकारावर खेळणारा फलंदाज सूरज आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. वनडाऊनची जागा घेतली आहे. 4 षटकांचा सामना असताना आपल्या माध्यमातून आपल्या संघाला परिपूर्ण आशा आहेत आणि त्या आशा प्रकाशित करताना पहिल्या चेंडूवर पुरेपूर सन्मान घेतला सूरजनं. आता मात्र समोर त्याच्या तितकाच मातब्बर उत्कृष्ट गोलंदाज ऋषी भोईर चेंडू फेकण्यासाठी आलाय. दोन्ही स्टार आहेत परंतु इथे पाहूया या चेंडूवर आपल्याला कळेल की पुढे काय घडेल. हा चेंडू पहा उंच बारारी घेतली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावत येतोय. हा उंच चेंडू झेल झालाय आणि दुसरा मोहरा गारद होतोय. चेंडू फेकल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू फेकला होता त्याहीपेक्षा जलद गतीनं बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थित चेंडू आला नाही आणि उंच जास्त वेळ हवेत राहिला आणि ते हेरलं क्षेत्ररक्षकानं आणि विकेटचा एक कॅचचा चांगला प्रयत्न सफल ठरलाय. हा चेंडू मागच्या दिशेने येतोय. प्रयत्न पहा या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु अंतिम क्षणाला त्या ठिकाणी बॉडी बॅलन्स करता आलं नाहीये. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावला. अतिशय संत गतीने 10 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना आवाज दिला होता परंतु इथे अंदाज चुकला गेला आणि झेल घेण्याचा जो प्रयत्न होता तोही फसला. आपण पाहतो 4थ्या क्रमांकाचा फलंदाज अतुल म्हात्रे पंचांकडून गाठ घेताना दिसतोय. सचिन पाटील आमचे पंच आणि मयूर चिमणे आज मात्र कटाक्ष ठेवून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. हा चेंडू उंचावरून खेळण्याचा प्रयत्न पहा. यष्टी रक्षक बाकीचं काम किती चपलाईनं चलाखीनं पूर्ण करतोय. डॉट चेंडूची सांगता. अशा प्रकारचे डॉट चेंडू 4 षटकांचा सामना असताना उमेश सर हे खूप महाग ठरू शकतं. खारघर संघाचा विचार केला तर खारघर संघामध्ये फलंदाजांची कमतरता नाहीये. प्रत्येक फलंदाज आपण मागच्या मॅचेस मध्ये पाहिला संपूर्ण जबाबदारीनं खेळ करताना दिसले म्हणून आज ते या सुपर 8च्या लढतीमध्ये तितका सुंदर परफॉर्मन्स करताना दिसतायत. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मागे येऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज ऋषीनं या फलंदाजाचा अभ्यास केला. फुटवर्कची पाहणी केली आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा सेम डिलिव्हर केलाय चेंडू. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. शेवटचा चेंडू ऋषी भोईर याचा. हा चेंडू पुन्हा एकदा मागच्या दिशेने गेला. आता मात्र प्रयत्न नसणार आहे कारण खूप पुढे असल्यामुळे या ठिकाणी टप्प्यात चेंडू उचलला गेलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण पाहिलं ऋषी भोईरनं 3 चेंडू डॉट फेकलेत. एकूण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 डॉट आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट झालेत. आपण पाहिलं तर या स्पर्धेतील 11वा हा फलंदाज आहे जो लगातार 3 चेंडू डॉट होते. काय सुंदर गुणलेखन आहे उमेश भोईर यांचं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्याप्रमाणे
आपण सांगितलं की एक मातब्बर गोलंदाज आणि तितकंच सुंदर काम केलं. 2च धावा खर्च केल्या. डीजे अतिथी कक्षामध्ये आमचे पाहुणे बसलेले आहेत, तर नक्कीच आम्ही या इनिंग नंतर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. मॅचचा आनंद घेत आहेत. पहा, वेळ काढून या आपल्या घरच्या युवानांच्या या आयोजकांच्या सोबत वेळात वेळ काढून आज ते आलेले आहेत. आणि खरंच अतिथी देवो भव कार्यक्रमाला जर अतिथी असले तर शोभा द्विगुणित होते. हा चेंडू पहा खोदून काढला लॉंग ऑन साईडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात चेंडू उचलतोय. तोपर्यंत एकच धाव. अतिशय संत क्रिकेट पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू फेकला सचिन जितेकरनं, तितक्याच चांगल्या स्टाईल मध्ये मारला, खोदून काढला होता, परंतु कार्पेटला घसरत चेंडू ज्या क्षेत्रात गेला त्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू उचललाय, एक धाव मिळाली. पुन्हा एकदा स्ट्राईक अतुल म्हात्रेकडे गेली आहे. सचिन जितेकर तिसरा षटक घेऊन आलाय. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी मोठा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. अतिशय जबाबदारीचा फटका. डीजे या ठिकाणी उमेश सर, आपल्याला त्या शब्दाची आठवण झाली. प्रत्येक समालोचक प्रत्येक मॅच मध्ये बोलत असतो की क्रिकेटचं अनिश्चित स्वरूप, आणि ही क्रिकेटची अनिश्चितता दाखवली आहे या चेंडूवरती, षटकारावरती. म्हणजे संथ गतीचा खेळ चालत असताना इथे अजूनही धावसंख्येचा उच्चांक आम्ही जलद गतीने वाढवू शकतोय. हा आय कॅन डू वृत्तीचा गुण पाहायला मिळतोय अतुल म्हात्रे या फलंदाजाचा, आणि हे गरजेचं असणार आपल्या टीमसाठी, कारण तितकाच मातब्बर संघ दापोली आपल्या समोर आहे, आणि त्यांच्या समोर तुम्हाला धावसंख्या बनवायची असेल तर तितकाच टार्गेट टाईट ठेवावं लागेल. सचिन टू अतुल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅची झाले, मागे चेंडू गेलाय, एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 18 धावा धावफलकावरती. पहा, आपण पाहिलं डावखुरी हाताचा फलंदाज ओमकार पाटील हा 4 चेंडू खेळलाय, 4 धावा खर्च केल्यात. अजूनही तो मैदानावरती सेट होताना दिसत नाहीये, परंतु त्याची क्षमता जर आपण पाहिली तर मागील मॅच मध्ये अतिशय जबरदस्त बहारदार खेळ केली, आणि त्याच्यावरती देखील अशा असणार आहेत आता आपल्या टीम खारघरला. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न पहा, इथे चेंडू समजत नाहीये. ज्याप्रमाणे आपण ओमकारची हाईट पाहिली, गुडघ्या लगतचा हा चेंडू खालच्या दिशेने सचिन जितेकरनं ठेवला आणि परिपूर्ण निर्धाव पाहायला मिळाला. या षटकातील हा 5वा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूकडून फेकून काढेल. हा चेंडू पहा खोलवर गतीचा होता. 30 सर्कलला आता क्रॉस करील का, तर नक्कीच, परंतु पहा 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरीचं कन्वर्ट करणं गरजेचं असेल आता खारघर संघाला, आणि ते काम मात्र या ठिकाणी मिड ऑन साईडला केलंय, मिड ऑफ साईडला केलंय. 2 धावांच्या मोबदल्यात 2 दशकात म्हणजे 20 वर जाऊन पोहोचले धावसंख्या. 40 ते 45 धावा जर जमवण्यात यश मिळालं तर पुढचा सत्र तितकाच टफ पाहायला मिळेल. हा उंच भरारी घेतल्या, टायमिंग शॉट पाहायला मिळतो ओमकारचा, दमदार षटकार. तर विनंती असेल, गावदेवी क्रिकेट संघ उसारली या संघाचा संघनायक
आणि रीस संघाचा संगनायक, आपण यायचंय, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता लगेचच यायचं. आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं धावसंख्येचा जर आढावा घेतला तर या स्पर्धेतील या षटकाराच्या जोरावर 3000 धावा पूर्ण झाल्या आहेत. अतिशय अचूक टिप्पणी केली आहे उमेश भोईर सरांनी. पाहूया आपण पुढचा चेंडू असेल. हा चेंडू कव्हरच्या वरून जास्त वेळ त्या ठिकाणी अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूची गती त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळाली. चौकार. धावत गेला होता परंतु ज्या पद्धतीनं आपण पाहिलं बॅट उचलली गेली आहे अतुल म्हात्रेनं, वेगवान फटका होता, चेंडू सीमा रेषा बाहेर गेला. आपण पाहतोय शिवतेज जितेकर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च करतोय. दुसरा चेंडू, हा चेंडू ताकदीचा मारा होता परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. चेंडू डॉट होण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवतेज जितेकरनं केला परंतु स्ट्राईक मात्र ओमकार पाटीलला घ्यायची होती आणि इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. डीजे गोलंदाजी करताना दिसतो आणि एका बाजूला आपल्या संघासाठी मजबूत दमदार फलंदाजी करताना दिसतोय ओमकार पाटील. हा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, पंचांच्या बाजूने चेंडू कार्पेटला घसरत गेलाय, त्या ठिकाणी चूक केली जाते, चुकीला माफी नाही. चौकार. आपण पाहिलं पहिला चौकार या स्पर्धेतील विशाल जितेकरनं लगावला होता आणि तदनंतर या स्पर्धेतील 200वा चौकार ओमकार पाटील लगावतोय. अतिशय जबरदस्त खेळ, अतिशय जबरदस्त टिप्पणी. त्या ठिकाणी प्रयत्न केला होता प्रशांतनं परंतु अंतिम क्षणाला चेंडूची गती होती. प्रशांत अतिशय जबरदस्त फिल्डिंग करत असतो परंतु ज्या गतीनं ओमकार पाटीलच्या बॅट मधून चेंडू गेला अतिशय वाऱ्याच्या गतीनं पाहायला मिळाला. चौकाराच्या जोरावर धावसंख्या धावफलकावरती 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. चालू असणारा हा चौथा चेंडू ओमकार पाटील साठी असेल. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा सफल होण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र आता आतमध्ये चेंडू टाकलाय, चेंडू समजला नाहीये. पॉपिंग क्रिकच्या बरोबर अंगावर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आणि सफल होते. बाकीचं काम हे विशाल जितेकरनं पूर्ण केलंय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. स्लॉगरचा षटक या 2 चेंडूंवरती मोठे आशा असतील ओमकार पाटीलला. हा चेंडू अतिशय जबरदस्त पहा, कोलवर गतीचा चेंडू. अशा प्रकारचे चेंडू फेकणं म्हणजे तुम्हाला जागा बनवून खेळल्याशिवाय जमणार नाहीये. आणि इथे हेरले या फलंदाजाची बाजू आणि त्या पद्धतीने शिवतेज जितेकर, ज्या शिवतेजनं आतापर्यंत या दापोली संघाला इथेपर्यंत आणलंय. शेवटचा चेंडू या सत्रातील कशा पद्धतीने असेल पाहूया. ओमकार पाटील तू शिवतेज जितेकर. हा चेंडू उंच भरारी घेतली आहे, ताकदीचा वापर केलाय, शेवटचा चेंडू पुरेपूर सन्मान केलाय आणि शेवटच्या चेंडूवर पंचकवायत प्रकार, दोन्ही हात आकाशाकडे करतात आणि सांगतायत हा सिक्सर आहे.
तर 40 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या आहेत आणि 41 धावांचं कंपल्सरी टार्गेट समोर ठेवलंय, ते म्हणजेच खारघर संघानं दापोली संघासमोर. कशा प्रकारे या दुसऱ्या सत्राचं विवरण असेल तर आपण नक्कीच पाहू, परंतु या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं या संपूर्ण सामन्याला आवर्जून वेळ काढून पाहिलं आमचे यजमान नितीनजी चिमणे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय अभिजित भगत. अभिजित यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ज्या पद्धतीने मातृदेवो भव, मातेला वंदन केला जातो, पितृदेवो भव, वडिलांना पूजलं जातं, आचार्य देवो भव, गुरूंना नमस्कार केला जातो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि संस्कृतीतील विचारधारेमध्ये अतिथी देवो भव म्हणून अतिथींना पूजलं जातं. तर कॅमेरामॅन SSC एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. तर SSC एंटरप्राइजेस प्रोप्रायटर म्हटल्यानंतर केजन मध्ये आज 6व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मोलाचा सहभाग नितीनजी चिमणे यांचा असतो आणि या स्पर्धेत देखील त्यांचा मोलाचा सहभाग, शुभेच्छा, आभार सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, म्हणून त्यांचं या ठिकाणी सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जाते. तदनंतर रीस संघाचा संघनायक आपण यायचा आहे. आपण कोणत्याही प्रकारचा वेळ आता वाया घालू नका, प्लीज आम्हाला सहकार्य करा, अन्यथा आपल्याला तर नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या मॅचचं सत्र, या मॅचचा दुसरा सत्र आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये 40 धावसंख्या उभारून 41 धावांचं टार्गेट खारघर संघानं दापोली संघासमोर ठेवलं आणि कशा प्रकारे असतील या टार्गेटवर, कशा प्रकारे तुटून पडतील आणि कशा प्रकारे त्यांना थांबवतील हे पाहूया. एक उत्कृष्ट रायगडमधील उंच क्षितिजावर एक दुधारी आवाजातील, धारदार आवाजातील, भारदस्त आवाजातील उत्कृष्ट समालोचक मनोजी पाटील सर. थैंक यू सो मच सुशांत पाटिल सर को हम सुन रहे थे, तो सभी का शुक्रिया दोस्तों, यहाँ पर आए हुए सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कप्तानों का और हमारे मंच के ऊपर मौजूद हमारे सभी अतिथि मेहमानों का हम स्वागत करेंगे और क्रिकेट की इस दिल धड़काने वाली दुनिया में हम लौट चलेंगे दोस्तों. दुनिया में सबसे ज्यादा पसंद करा जाने वाला खेल फुटबॉल को हमने देखा था, सबसे अमीर खेल हमने देखा था गोल्फ, और यहाँ पर क्रिकेट के दीवानों की कमी नहीं है दोस्तों. भारतीय क्रिकेट में पिछले कुछ दिनों में कुछ कंट्रोवर्सीज क्रिएट होती चली जा रही है. इंडियन क्रिकेट टीम के पूर्व कप्तान विराट कोहली और बीसीसीआई के बीच में कुछ असमंजस हमने देखने को मिला. T20 कप्तानी छोड़ी, उसके बाद ODI कप्तानी से विराट को हटाया गया, सिर्फ टेस्ट क्रिकेट में नजर आएंगे. इसके बारे में जब भी समय मिलेगा भारतीय क्रिकेट के बारे में चर्चा हम जरूर करेंगे दोस्तों. लेकिन ग्रामीण टेनिस क्रिकेट की बात ही अलग है, और जिस तरीके से रायगढ़ का क्रिकेट चलता है और 2021-22 की शुरुआत जैसे हुई थी, क्योंकि पिछले साल कोविड-19 के कारण कई सारे टूर्नामेंट रद्द करी गई, नाइट टूर्नामेंट तो हुई ही नहीं थी, लेकिन इस साल हमने देखा था लगभग सितंबर के महीने में पूरे क्रिकेट को शुरुआत हो चुकी थी और लगभग अप्रैल मई तक यह सीजन जरूर चलेगा. तो सभी खिलाड़ियों को हम यहाँ से ढेर सारी शुभकामनाएं देंगे. तो बिल्कुल शंकर जी पारेंगे, एक जबरदस्त खिलाड़ी. आपके कप्तान को आपको टॉस के लिए भेजना है यदि हमारी आवाज आप तक पहुंच रही है, क्योंकि सुपर 8 की लड़ाई है यहाँ पर. तो इसी बीच हमारे मंच के ऊपर तशरीफ लाएंगे सम्माननीय अमरजी म्हात्रे, यहाँ पर आ चुके, तो उनका भी हम दिल से स्वागत करेंगे. 12:03 दोस्तों अगला मुकाबला होगा. एक तरफ रीस क्रिकेट टीम और उनके खिलाफ लड़ाई करेगी उसरली क्रिकेट टीम के बीच में. ये दिलकश नजारा होगा, तो सभी को हम यहाँ से ढेर सारी शुभकामनाएं देंगे और लौट चलेंगे दोस्तों क्रिकेट के इस खूबसूरत दुनिया में. बैक टू क्रिकेट. जीतने के लिए 24 गेंदे और टारगेट होगा जीतने के लिए 41 रनों का टारगेट. फर्स्ट बॉल, गेंदबाज सूरज पाटिल सुमित के लिए. अच्छे स्ट्रोक की उम्मीद की थी, पहले भापा था इस गेंद को, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद जरूर थे, लेकिन गेंद को रोक नहीं पाएंगे. गेंद सीमा रेखा पार. जिस तरीके से शुरुआत पिछले मुकाबले में सुमित ने की थी, उसी तरीके की शुरुआत करी और पहली गेंद के ऊपर अपने जहीरे इरादे जाहिर कर दिए. गेंद सीमा पार, पहला चौका.
तो जिस तरीके से शुरुआत करी है इस ओवर की सूरज पाटिल ने हल्की सी शॉर्ट गेंद करी थी, इसके लिए तैयार था बैकफुट पंच कवर के ऊपर से, ये चौका आता है। कोशिश जरूर की थी कवर पॉइंट के खिलाड़ी ने, लेकिन उस गेंद को वहां पर रोक नहीं पाई। दूसरी गेंद लेकर सूरज पाटिल चलेंगे विकेटों की तलाश में, राइट अमोर द विकेट। ये गेंद अच्छी थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर टप्पा गिरने के बाद गेंद बिल्कुल नीचे रही, उठी नहीं गेंद, बल्ले का निचला हिस्सा लगा, एक रन लेने का पर्याप्त समय था। कॉल विशाल जीतेकर का था, अच्छी कॉलिंग, अच्छा क्रिकेट, क्रिकेट की खूबसूरती बढ़ाता बा ये क्रिकेट का नजारा हम मैदान के अंदर देख पा रहे हैं। विशाल जीतेकर की बात करेंगे जिन्होंने पिछले मुकाबले में अकेले लड़ाई लड़ी थी, पिछले मैच का हीरो है, लेकिन क्या मैदान के अंदर पिछले मैच की पुनरावृत्ति कर पाएंगे या फिर गेंदबाज खारगर क्रिकेट टीम के उन्हें चुनौती देंगे, ये भी देखने वाली बात बनेगी। पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, ये तीसरी गेंद विशाल के लिए गेंद करी गई थी, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद जाएगी सीमा रेखा पार, अच्छा स्ट्रोक पिक किया, इस गेंद को आसान सा बनाया, इस स्ट्रोक को विशाल जीतेकर के बल्ले से, यह पहला चौका। थोड़ी सी अलग करने की कोशिश करे सूरज पाटिल, अपने ताकत के ऊपर ध्यान नहीं है, गेंदे आगे फेंकने की कोशिश करी है, यॉर्कर का प्रयास जरूर हो रहा है लेकिन गेंदे यॉर्कर गिर नहीं रही है। सूरज पाटिल तैयार, अब शॉर्ट गेंद फेंकी, पिछली गेंद आगे आई थी, ये गेंद शायद पीछे ही आएगी, इसके लिए तैयार थे विशाल जीतेकर, लाजवाब बल्लेबाजी, गेंद सीमा पार, चौके के बाद निकलता बा, ये ताकतवर छक्का विशाल के बल्ले से। पूरे गेंदबाज मैदान के अंदर थोड़ी सी जानकारी बल्लेबाजों को मिल रही है कि किस प्रकार से गेंद आएगी, प्रेशर में अब नजर आएंगे क्योंकि रफ्तार पकड़ी है पारी ने 15 रन। एक और शॉर्ट गेंद, पिछली गेंद स्क्वायर लेग के ऊपर से दिखाया था छक्का, इस गेंद के ऊपर एक्स्ट्रा कवर के बीच में से वन बाउंस, गोली की रफ्तार से मिलता बा, एक और चौका विशाल के नाम। सुमित ने चौके के साथ शुरुआत करी, जिस तरीके से कहते हैं ना कि एक तरफ कुआं तो दूसरी तरफ खाई, एक से बचिए तो दूसरा करेगा पिटाई, और पिटाई जा रही है विशाल जीते करने, जबरदस्त बल्लेबाजी। एक और फुल टॉस, गलती के ऊपर गलतियां दोहराई जा रही है और गलती के लिए माफी नहीं है क्रिकेट में, और इसकी कीमत चुकानी होगी सूरज पाटिल को, इसकी कीमत चुकानी होगी खारगर टीम को। जबरदस्त बल्लेबाजी, 2 छक्के हमने देखे, 2-3 चौके देखे और रफ्तार पकड़ी पारी ने। पहले ओवर की समाप्ति होती हुई और पहले ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान टीम दापोली 25 रन। और इसी के साथ जाएंगे हम टॉस बॉक्स में खड़े हैं अभाव मात्रे सर दोनों कप्तानों के साथ। तर नक्कीच विनंती करेन मी आमच्या मान्यवरांना, तुलशीरामजी पाटील यांना, की आपण आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचं आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। एक बिग फाईट आपल्यासाठी भेटीला येते पुन्हा एकदा, गावदी उसारली आणि त्याचबरोबर त्याला फाईट करेल आरसीसी रीस या 2 संघादरम्यान। एका बाजूला आपण पाहतोय किरण भगतला संघनायक उसारली संघाचा, तर रीस संघाचा संघनायक मुकेशला आपण पाहतोय, तर तुळशीरामजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते। 4 षटकांचा सामना असेल, विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी। तर नक्कीच नाणेफेक जिंकली ती उसारली संघानं। किरण, काय निर्णय असेल आपला? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ। विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी, कारण ओपनिंग घेण्यासाठी आपली वेळ नाहीये, सामना चालू आहे। नाउ बॅक टू क्रिकेट, जाऊया समालोचक कक्षामध्ये मनोजी पाटील यांच्याकडे। थैंक यू सो मच। ये गेंद, क्या क्रिकेट खेल रही है खिलाड़ी, टैपिंग क्रिकेट, कोई यहाँ पर यकीनन हम देख सकते हैं कि कोई खिलाड़ी तैनात नहीं था, सिर्फ दिशा देने का काम किया, हल्के हाथों से खेला और गेंद सीमा पर, एक और चौका। रन रुक नहीं रही है, कैसे रन रोकेंगे? अब मुकाबला थोड़ा सा दूर भागता हुआ खारगर टीम से, क्योंकि 17 गेंदें बची है, 12 रनों की जरूरत है। लेकिन क्रिकेट जिस तरीके से जिक्र किया था सुशांत पाटिल सर ने, अनिश्चितता इस खेल में भरी हुई है।
तो निश्चित तौर पर यहाँ पर तशरीफ लाएंगे सम्मानीय पंडित जी चिमने, इनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। गेंदबाज तैयार, बल्ले के बीचों बीच गेंद सीमा पार, दैट इज अ लॉन्ग हिट, सिक्सर। बन सकता है क्या? मुकाबले में जान डाली जा सकती है क्या? सिंगल रन बचाए जा सकते हैं क्या इस मुकाबले में? अभी भी कुछ मजा बाकी है, तो जाएंगे इसे जानने के लिए मैदान के अंदर दोस्तों। 12 गेंदें और जीतने के लिए 5 की आवश्यकता। मुकुंद पाटिल गेंदबाज से लेकर चलेंगे, सामने होंगे प्रशांत कांबले। प्रशांत के लिए गेंद, सिंगल को बचाने के लिए पूरी तरीके से घेरते हुए प्रशांत को। यह गेंद ऑफ स्टिक के बाहर है। यदि आपके पास बचाने के लिए कुछ भी नहीं है तो सटीक टप्पे के ऊपर, सटीक दिशा के ऊपर गेंदबाजी करना जरूरी है, लेकिन ये थोड़ी सी दिशा से भटके, अंपायर ने दिए फटके और मिलेंगे खारगर क्रिकेट टीम को झटके। वाइड गेंद, यॉर्कर लाइन के ऊपर ये गेंद डाउन द ग्राउंड खेला, पीछे खिलाड़ी तैनात है, सिंगल जरूर मिलेगा। पहले ओवर में गए हुए 25 रन, वहां से कभी भी लौट नहीं पाए मैदान के अंदर खारगर क्रिकेट टीम की बात करेंगे। आतिश ने बैक टू बैक 2 झटके जरूर दिए थे सुमित पाटिल और विशाल जितेकर के रूप में, लेकिन उसके बाद थोड़ा सा मनोबल घटता हुआ, बॉडी लैंग्वेज, शारीरिक भाषा उनकी नजर आ रही है। फुल टॉस गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक, सूरज गेंद के नीचे, कोई गलती नहीं होगी, एक और सफलता।
मैदान के अंदर अब श्रेयस स्ट्राइक करेंगे प्रशांत, 3 रन की जरूरत है। अच्छी गेंद ब्लॉक होल में गेंद को फेंकी थी। क्या मुकाबला बनाएंगे यहां से, यहां पर लगातार डॉट गेंदे, मजा आएगा मुकाबले में। 9 गेंदे बचेगी जीतने के लिए, 3 रन की जरूरत है। प्रशांत स्ट्राइक करें इनके ऊपर, सिंगल बचाना है खारगर टीम को, प्रेशर बनता बा पिछले कुछ डॉट गेंदों का। एक और डॉट गेंद, 8 गेंदे, 3 रन की अभी भी जरूरत है। खारगर टीम अब मैदान छोड़ने को तैयार नहीं है, क्योंकि हमेशा कहते हैं दोस्तों, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। हिम्मत आपको दिखानी होगी, वो जोश आपको दिखाना होगा, वो जज्बा आपको दिखाना होगा। अंतिम गेंदे बचेगी, 8 गेंदे, 3 रन की जरूरत है। 8 गेंदे 3 की आवश्यकता। एक तरफ मुकाबला, एक तरफ मुकाबले में खारगर क्रिकेट टीम और दूसरी तरफ दापोली के बीच में नजारा, खराब गेंदबाजी और गेम इज ओवर फॉर खारगर क्रिकेट टीम। और सुपर 4 में जगह बनाने वाली दूसरी टीम में मिल चुकी थी जय हनुमान दापोली। कॉन्ग्रेचुलेशंस बॉयज। श्री गावदेवी क्रिकेट संघ जुई तर्फे आयोजित क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय जाना रामा चिमणे स्मृती ट्रॉफी 2021 मध्ये ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभले ते आमचे सन्माननीय नामदेव चिमणे साहेब, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन। साजन चिमणे यांच्या शुभ हस्ते इथे स्वागत करण्यात येईल। आम्ही साजनला विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते नामदेवजी चिमणे त्यांचा सुद्धा इथे सहभाग या स्पर्धेमध्ये, त्यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला, त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करते। तर चला मी विनंती करेन गावदेवी उसरली संघ ज्याने नाणेफेक जिंकल्या, आपले सर्व खेळाडू घेऊन आपण मैदानामध्ये लगेच उतरायचे, अजिबात वेळ घेऊ नका। आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे, सुपर फिनाले स्पर्धेचा विजेता कोण असणार संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला आपण टाटा बाय बाय करणार आहोत आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपल्याला मिळणार आहे। 2 संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत। पहिला होता वायसीसी हर्षली मुरबी बी संघ आणि त्यानंतर दुसरा संघ आपल्या समोर आहे जय हनुमान दापोली संघ जो सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय। तर सामन्याचा सुपर हिरो सामन्यामध्ये ज्याने 1 षटक फेकलं, 1 सफलता ज्याने अर्जत केली आणि 5 चेंडू मध्ये 20 धावा ज्याच्या नावावरती, पुन्हा एकदा नो डाऊट ये दिल मांगे मोर विशाल जीतेकर मॅन ऑफ द मॅच। म्हणून विचार केला तर इथे आमचे नीरज हेअर आर्ट्सचे प्रोप्रायटर इथे उपस्थित आहेत। नीरज त्यांच्याकडून आम्हाला विनिंग टीम म्हणजे चॅम्पियन टीम असेल त्या चॅम्पियन टीमसाठी सर्व खेळाडूंना काही गिफ्ट त्यांनी आमच्यापर्यंत सुपूर्द केलेत। त्या पंचांना देखील काहीतरी गिफ्ट त्यांनी सुपूर्द केले। एक प्रेझेंट आहे, ते प्रेझेंट मात्र फायनल झाल्यानंतर आपण देणार आहोत। तर विनंती करेन आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत नामदेव दादा चिमणे यांना की आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय। व्हेरी गुड विजय, नावाला साजेशी अशी खेळी आज आम्ही 5 दिवस सलग पाहतोय। 5 दिवसामध्ये ज्या वेळेला स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध झाला विशाल जितेकर, त्यानं गिरीशचं आयोजन पाहिलं आणि त्या आयोजना खातीर ज्या ज्या वेळेला जी मदत लागली, जसा वेळ देईल त्या वेळेचं भान ठेवून ह्या मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला विशाल जितेकर। विशाल जितेकर, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे, खूप सहकार्य केलं तुम्ही आम्हाला आणि त्याचबरोबर ही मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड काय म्हणशील? खूप महत्त्वाचं होतं, ट्रॉफीसाठी ही मॅच होती आणि आम्हाला सध्या तरी आमच्या जय हनुमान दापोली संघाला आणि ग्रामस्थ मंडळ दापोलीला ट्रॉफ्यांची खूप गरज आहे, कारण आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी आम्ही या मैदानात उतरलो आणि खूप चांगला खेळ सगळ्यांनी केला। सुमित आणि माझे 4 गोलंदाज सगळे गोलंदाजी चांगले करतात। हे मॅन ऑफ द मॅच फक्त माझी एकट्याची नाही, अख्ख्या टीमची आहे, कारण ते सपोर्ट करतायत आणि त्याच्यामुळे आम्ही चांगले खेळतोय। आणि आयोजनाबद्दल आणि गिरीशबद्दल बोलायचं झालं
तर तो नेहमी मला सपोर्ट करतो किंवा आमच्या कुठल्याही स्पर्धेला किंवा कुठल्याही आमचे जे संघ आहेत, माझा आदर्श पनवेल असो, जय हनुमान दापोली असो किंवा कांबोटे असो, या संघाच्या मागे तो उभा असतो. तर मी त्याच्या मागे उभं न राहणं तर मी म्हणजे मूर्ख समजेन मी स्वतःला. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तो बोलेल तेव्हा आणि तो बोलेल तिथे मी यायला तयार आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ विजयसाठी. विजय बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. तर नेक्स्ट मॅच आपल्या भेटीसाठी येते पुन्हा एकदा. एक बिग फाईट एका बाजू